मित्रांनो, नमस्कार. शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण बघूया की डाळिंब कशा पद्धतीने कापायला पाहिजे. जर आपल्याला डाळिंबाचे दाण्याचे जे आहेत तर तुकडे होऊ द्यायचे नाही आणि अखंड जर आपल्याला डाळिंब जर कापायचं असेल तर अशा पद्धतीने डाळिंब कापायला पाहिजे. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक अशा पद्धतीने काप घ्यायचा, एक अशा पद्धतीने काप घ्यायचा, एक अशा पद्धतीने काप घ्यायचा, एक अशा पद्धतीने काप घ्यायचा. हे 4 काप घेऊन घ्यायचे. 4 काप झाल्यानंतर हा जो वरचा भाग राहतो हा अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं, असा काप येईल. त्याच्यानंतर पुन्हा पाठीमागच्या साईडनं बॅक साईडनं घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा हे 4 काप घेऊन घ्यायचे. त्याच्यानंतर हे 4 काप झाल्याच्या नंतर काय करायचं, याला पण त्याच पद्धतीनं सेम नाही का अशा पद्धतीनं काढून घ्यायचं. हे बघा किती छान असं सुंदर प्रकारे नाही का आपण या ठिकाणी तुम्हाला कट मारून दाखवतो मी. या अशा पद्धतीनं जेवढे पण त्याला नाही का कोपरे आहेत तेवढे जर कट मारले तर एकदम असं छान पद्धतीने नाही का आपण डाळिंब या ठिकाणी खाण्यासाठी नाही का आपण कट करू शकतो. तर हे बघा मित्रांनो, किती छान आणि सुंदर अशा प्रकारे नाही का या ठिकाणी बघू शकता आपण की कुठल्याही एकाही दाण्याला कट न होता आपण या ठिकाणी डाळिंबाचे दाणे नाही का आपण कट करू शकतो. म्हणजे एक या ठिकाणी बघू शकता आपण, एक पण दाण्याला नाही का या ठिकाणी कट नाही येत. एकदम असे अखंड दाणे आणि अशा पद्धतीने नाही का आपण दाणे काढून घ्यायचे. असेच नवनवीन व्हिडिओ आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा. डॉक्टर शुभम ॲग्रो या इंस्टाग्रामला फॉलो करा आणि शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.